सदरचा प्रसंग एका इंग्रज अधिकाऱ्याने जो ईस्ट इंडिया कंपनीला लिहिलेला रिपोर्ट आहे त्यामधील व इंग्रजी दस्तावेज बिल ऑफ एक्सचेंज मधील आहे. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज ही लोक आपली व्यापारीमुळे भारतात रुजवायला बघत होती. महाराजांच्या दराऱ्यामुळे त्यांना चाप बसला होता व ते महाराजांच्या नियंत्रणाखाली होते. राज्याभिषेकानंतर महाराजांनी मुंबईच्या इंग्रजांकडून नाणी पाडायला, भांडे बनवायला इत्यादी कामांसाठी तांबं विकत घेतलं होतं. पण ते खरेदी करताना त्यांना ते म्हणाले की रायगडावर नाणी नाही, तर तुम्ही ही हुंडी घ्या आणि ती गोवळकोंड्याला न्या, तिकडे आमची शाखा आहे. आमच्या माणसाला हा कागद दाखवा की तो तुम्हाला तुमचे पैसे देईल. मुंबईचा त्यांचा कुरिअरवाला गोवळकोंड्याला जात नसे, त्यामुळे मुंबईच्या इंग्रजांनी तो कागद सुरतेच्या इंग्रजांकडे पाठवला व त्यांचा कुरिअरवाला गोवळकोंड्याला गेला. तिकडे त्याने त्या शाखेतल्या माणसाला तो कागद दाखवला आणि पैसे मागितले. पण तो माणूस म्हणाला की तुम्हाला पैसे द्यायचा अधिकार मला नाही. तो अधिकार ज्यांच्याकडे आहे ते प्रल्हाद निराजी रायगडावर गेले. ते येईपर्यंत थांबा, नाहीतर रायगडावर जा. हा कुरिअरवाला सुरतेला आला. सुरतवरनं तो कागद मुंबईला पाठवला गेला. मुंबईच्या इंग्रजांना कळाले की महाराज आपल्याला नुसतं ठेवत आहे. त्यांनी त्यांच्या माणसाला नारायण शेनवीला रायगडावर पाठवले. नारायण शेनवी हा दुभाषिक होता. त्यावेळी रायगडावर यायचं म्हणजे मुंबईवरनं पेनपर्यंत जहाजाने जायचं, मग तिकडनं निजामपूर, माणगाव करत रायगडाला यायचं. हा सगळा प्रवास करत नारायण शेनवी पायथ्याला पाचाडला पोचला. पण त्याला चौकशी केल्यावर समजलं की गडावर महाराज नाहीत. ते बाहेर गेले व कधी येणार हे माहीत नाही. त्याने पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना भेटायचे ठरवले, पण ते कामात व्यस्त असल्याने त्याला 1 महिना खालीच थांबवलं. महिन्याभरानंतर वरती बोलवलं. त्याला त्यांनी विचारलं की काय झालं. त्याने सगळा प्रकार सांगितला आणि म्हणाला की प्रल्हाद निराजी रायगडावर आहेत ना. मोरोपंत म्हणाले आता ते गेले परत गोवळकोंड्याला. नारायण म्हणाला की सारखं सारखं तिकडे कोण जात बसेल, तुम्ही आमचे पैसे इथेच द्या. मोरोपंत म्हणाले अरे इकडे पैसे नाहीत म्हणून तर तुला तिकडे पाठवलं होतं. पण शेवटी मोरोपंत म्हणाले की मी या राज्याचा पंतप्रधान आहे आणि आम्हाला तुमच्याशी व्यापारी संबंध कायम ठेवायचे, तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो. नारायण म्हणाला काय? की आमची अलिबागला काही गोदामे आहेत आणि तिथील लोक आम्हाला कर म्हणून नारळ, सुपारी, भात वगैरे देतात. आम्ही आमच्या अधिकाऱ्याला फरमान काढतो, तो तुम्हाला तेवढ्या किमतीचं सामान दे. बरं, आता पैशांच्या बदली नारळ, सुपारी, भात घ्यायचा अधिकार नारायणकडे नव्हता. त्यामुळे तो परत सगळा प्रवास करत मुंबईला आला. नारायणने मुंबईच्या इंग्रज साहेबाला सगळा वृत्तांत सांगितला व मोरोपंतांचा उपायही सुचवला. इंग्रज साहेब म्हणाले हे सगळे लोक आपल्याला बनवतायत. ते आपल्याला नारळ, भात, सुपारी द्यायचं फरमान काढतील, पण आतून लोकांना सूचना देतील की पुढचा आदेश येईपर्यंत गोदामात माल टाकायचा नाही आणि गोदामात काहीच नसल्याने आपल्याला काहीच देणार नाही. इंग्रज साहेब म्हणाले तू एक काम कर, परत रायगडावर जा. गुप्तहेर खात्याने माहिती दिली की महाराज रायगडावर आले, तू त्यांना जाऊन भेट. नारायण सोबत ह्यावेळेस फ्रान्सिस मॉलिवर्थ नावाचा एक इंग्रज निघाला. ते परत सगळा प्रवास करत पाचाडला आले. महाराज नुकतेच आले होते, त्यामुळे ते कामात होते. ह्यांना 1-1.5 महिना खालीच थांबवल्यानंतर वरती बोलवलं. महाराज म्हणाले पटपट सांगा. नारायण ती सगळी गोष्ट परत सांगितली आणि म्हणाला आम्हाला आमचे पैसे द्या आणि मोकळं करा. महाराज म्हणाले अरे इकडे पैसे नाही म्हणून तर तुम्हाला तिकडे पाठवलं होतं. पण शेवटी महाराज म्हणाले मी या राज्याचा राजा आहे आणि आम्हाला तुमच्याशी व्यापारी संबंध कायम ठेवायचे, तर मी तुम्हाला एक उपाय सुचवतो. नारायण म्हणाला काय? की ह्या किमतीचं सोनं किंवा चांदी देतो. आता हे सोनं चांदी घ्यायचा अधिकार नारायणकडे नव्हता, त्यामुळे तो मुंबईला निघाला. पण फ्रान्सिस मॉलिवर्थ म्हणाला मी इथंच थांबतो आणि बघतो काय होतं का ते. नारायण शिरवायला येताना बघताच साहेबाला कळालं की यावेळी सुद्धा काहीही हाती लागले नाही. नारायणने सगळी बातमी सांगितल्यावर साहेब फ्रान्सिस मॉलिवर्थची वाट बघू लागले.
10-15 दिवसांनी तोही रिकाम्या हातांनी परत आला. तो म्हणाला, किती लोक फक्त करतो बघतो म्हणतात पण करत काहीच नाही. या फ्रान्सिस मोलेवरचा रायगड टूर रिपोर्ट छापला. त्यात तो म्हणतो की आय गॉट नथिंग एक्सपेक्ट होली प्रॉमिसेस. मला पोकळ आश्वासनांव्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. साहेब नारायणना म्हणाले की जा तू परत रायगडाला आणि महाराज जे देतील ते घे, कारण एक तर वेळ आणि पैसा वाया चाललाय आणि ही लोक नंतर काहीही देणार नाही. नारायण परत सर्व प्रवास करत रायगडाला आला. महाराज कामात असल्याने त्याला 1 महिना खालीच थांबवून ठेवलं. महिन्यानंतर वरती बोलवलं. महाराज म्हणाले, सांग काय ठरलं तुमचं. नारायण म्हणाला, द्या, सोनं द्या, चांदी द्या, पण द्या आणि मोकळं करा आम्हाला. महाराज म्हणाले, असं नाही, नीट कळायला पाहिजे मला, सोनं देऊ का चांदी देऊ. नारायण म्हणाला, चांदी द्या. महाराज मोरोपंतांना म्हणाले की याला जामदारखान्यात घेऊन जा व तेवढी चांदी द्या आणि हुंडीचे प्रकरण मिटले असं लिहून घ्या. मोरोपंत व नारायण जामदारखान्यात आले. तराजू काढला. आता मोरोपंतांना एकच काम करायचं होतं की चांदीचा भाव वाढवायचा. मोरोपंत म्हणाले की रायगडावरती चांदी 28 रुपये शेर आहे. नारायण म्हणाला, 28? सगळीकडे तर 23 आहे. मोरोपंत म्हणाले, 28 आहे, कोणाला विचारा. आता नारायणने विचार केला की 23 का 28 हे विचारायला मुंबईला जायचं आणि परत शिव्या खायच्या, त्यापेक्षा म्हणाला देऊन टाका. शेवटी मोरोपंतांनी 28 चढत्या भावाने चांदी तोलली आणि नारायणाकडून लिहून घेतले की हे प्रकरण मिटलं म्हणून. नारायण तो कागद आणि चांदी घेऊन मुंबईला आला आणि ते साहेबांसमोर ठेवला. साहेबांनी सुटकेचा श्वास सोडला. या इंग्रज साहेबाने जो ईस्ट इंडिया कंपनीला रिपोर्ट लिहिला त्यात तो म्हणतो की आज अखेर या हुंडीचा बिल ऑफ एक्सचेंजचा निकाल लागला. ती चांदी जी सगळीकडे 23 रुपये शेर आहे ती आम्हाला 28 रुपये शेर प्रमाणे दिली, पण 1.5 वर्ष चाललेले हे प्रकरण संपलं. आम्हाला 22% इतका तोटा झाला आहे. म्हणजे समुद्रावर गलबतांनी तुमचा पराभव करता येत नसेल तर जमिनीवर पैशांनी तुमचा पराभव आम्ही करू शकतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ.